आहेत पण बाकीचे सगळ्या समाजाचे लोक आहे ना. मग कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं काय याच्यात काय राहिले याच्यात. अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवारांच्या विरोधात फक्त 1300 मताने निवडून आलेत रोहित पवार. राम शिंदेला जी मतं पडलेत मराठ्याची मतं नाही पडले का. नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का. आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात. 400 असेल नाही तर 4000 असेल नाही तर 400 2000 असेल. त्यातलं बी संस्था ह्याच्याकडे नाही याच्याकडे काहीच नाही. मग हा ना. अरे बाबा मी ते आधीच सांगितलंय सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळेच झालेलं आहे. संदीप क्षीरसागर 1,00,000 काही हजार मतं पडतात. 2000 सुद्धा मतं तैलिक समाजाचे नाहीत. कुठला जातीवाद आणला कुठला ओबीसी मराठा आणता. अरे 132-34 जागा भाजपच्या निवडून येतात. 41 तुमच्या आल्या शिंदे साहेबाच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कमी आल्या काँग्रेसच्या कमी आल्या. हे जागा राजकारणाचा विषय नाही हा विषय सगळ्यांचा आहे. अरे उद्या एखाद्या वडार समाजाचं झाला आता कायकाडी समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो तेवढ्याच ताकदीने बोललो असतो. सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना जातीपातीवर नाही. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय. आणि हे कशाला हो धनगर कशाला मराठा सगळे आमचेच आहेत. धनगर बांधव आमचेच आहेत. एवढा आमचा जय भीम आमचा आहे. सगळे आमचे आहेत. आम्ही सगळे एकत्र आहेत. तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती. बोला बाबा तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला. आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे. आणि कलेक्टर साहेब 3000 हेक्टर वरती कलेक्टरच आहे तिथं ह्या दिशेने हे 2 काळे झेंडे त्याच्या मधून जातो. ओंबासे साहेब 3000 हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय. 3000 धाराशिव मधले मेले होते का जिवंत होतात तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले. ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने. आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला कारण त्याला ते सापडाना जडीबुटी. तसं परळी से निकल के धाराशिव में आए. खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही. फक्त सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल झालाय. एसपी तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा. इथले एसपी मला वाटतं एसपी हे तुमचं वागणं बरं न हो. आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना हे एसपी बराबर दिसत नाही. 4 दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे. फक्त 22 सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल केला. अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही. मग इथला एसपी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल में कुछ काला है. एसपी अंदर से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे इथल्या एसपीने त्याची काळजी घ्यावी. दादांची तब्येत खराब मी अधिकच काय नाही बोलता. संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो जे काय करता येईल हस्ते पर हस्ते ती मदत करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महत्वाच्या 2 सूचना आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या हातामध्ये छोटे फ्लेक्स आहेत. सभा विसर्जित झाल्यानंतर ते फ्लेक्स मंचाकडे आणून द्या. इतरत्र कुठेही टाकू नका. त्यानंतर मंचाच्या वरील मान्यवर आणि आपण सर्वांनी मनोजदादा जरांगे यांच्या भाषणानंतर काही क्षण आपण मौन राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत.
आदरणीय मनोज दादा.